तुमचा गणपती तुमची वाट पाहत आहे मी. वाय, आज कमालच झाली. चक्क तुमचं कौतुक केलं. कौतुक तर करणारच ना. हा सगळा खटाटोप जर मी माझ्या इंद्रासाठी करत असते तर लगेच म्हणाले असते ह्या सगळ्याची काय गरज आहे. पण हे सगळं करतेय ते मी त्या राणीसाठी आणि दुसऱ्यांसाठी करतेय म्हटल्यावर कौतुक तर करणारच. पण आई, तुम्हाला खरं सांगू का, तुम्ही घेतलेला निर्णय जरी सगळ्यांना आवडला असेल ना, तरी तो मला अजिबात पटलेला नाही बरं का. ते म्हणजे सगळ्या जबाबदारी तुम्ही तुमच्या अंगावर का ओढून घेतल्यात? चांगला तमाशा सुरू होता, तुम्ही का मध्ये पडलात? काय ना उर्मिला, एखाद्याला त्याची जागा दाखवायची असेल तर आधी त्याला मोठी दिवा स्वप्न दाखवायची आणि एकदा का तो त्यात रमायला लागला की मग सगळ्या स्वप्नांचा चुरा करायचा, म्हणजे त्याला जास्त त्रास होतो. तुला कळत नाहीये, माझ्या एका निर्णयामुळे सगळ्यांच्या नजरेत मी किती मोठी झाली आहे. आणि दुसरीकडे माझ्या इंद्राचाही मान राखला जाईल आणि त्याला त्रासही होणार नाही. हाय हो, पण ह्या सगळ्यात त्या राणीचं कुठे काय नुकसान होणार आहे? उलट झालाच तर फायदाच होणार आहे तिचा. तूच म्हणतेस ना, ती राणी मुद्दाम ठरवून त्रास देते माझ्या इंद्राला. पण ती त्रास देत होती कारण हे सगळं वस्तीत सुरू होतं. जागा तिची होती, माणसं तिची होती. पण आता तसं नसेल. आता सगळं काही इथे माझ्या बंगल्यावर होणार आहे आणि इथे फक्त माझा, या मालती महाडिकचा हुकूम चालणार आणि तो सगळ्यांना पाळावाच लागणार. हाय हो, माझ्या तर हे लक्षातच नाही आलं. कमाल प्लॅन आहे तुमचा हा. आता तू बघच सगळं कसं माझ्या इशाऱ्यांवर चालतं ते. मोठा गैरसमज आहे तुमचा. तुमच्या इशाऱ्यावर नाही, माझ्या मनाप्रमाणे होणार. आता मी जे ठरवणार तेच होणार. मला हे अजिबात पटलेलं नाही. अगं मालती मॅडमांना आबासाहेबांनी बसत्यापासून सगळ्या गोष्टी केली हा, आणि आता ती लग्न पण त्यांच्या दारातच करायचं म्हणतात आणि आपण काहीच बोलत नाहीये. अगं आई, लग्न तर आपल्या दारात व्हायला पाहिजे. त्यांना कशाला विनाकारण त्रास द्यायचा बरं? कारण आमच्यात तुझं लग्न लावून द्यायची ताकद नाही म्हणून. अगं पण पैसे कशाला पाहिजे? आपल्या दारात साधेपणानं लावू की, तसं सांगू समोरच्या लोकांना. अगं आता मुहूर्तमेढीचा कार्यक्रम साधेपणानेच करत होतो का नाही आपण? पण जावई बापूंनी केवढा गोंधळ घातला बघितलंस ना. आणि आता परत लग्नात काय झालं आणि तेव्हा बी जावई बापू चिडलं तर काय करायचं? म्हणून तर मालतीबाई साहेब म्हणल्या ना की त्यांच्या बंगल्यावर लग्न घेऊया म्हणून. अगं पण एकदा बोलून तर बघू आबासाहेबांबरोबर.